पहिले 2-3 पेग मी असेच घेतो नीट, मग स्टेप बाय स्टेप बाटली संपेपर्यंत. असं आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, नाहीतर तिने आपल्याला कंपनी दिली असती. पण बरं झालं 2 पुरुषात 1 बाई असू नये. भांडणं होतात, दोस्ती दुश्मनीत बदलते. मला अनुभव आहे ना त्याचा. असं माझा एक यार होता, यार मित्र होता, मित्र जीवलग मित्र. शिकार आम्ही एकत्र करायचो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो दोघं. एकदा याच हॉटेलात याच रूम मध्ये आम्ही उतरलो. पुढे पुढे पुढच्याच खोलीत एक सुंदर मुलगी उतरली होती. सुंदर, आमच्या दोघांच्याही नजरेत भरली ते. म्हणजे ती तुमच्या दोघांच्या मनात भरली. शिकाऱ्याला मन नसतं, असते फक्त नजर. बर. मी त्याला म्हटलं यार चल नेहमीप्रमाणे ही सुद्धा शिकार आपण वाटून घेऊया. पण नाही, साल्याची नियत बदलली. त्याला एकट्याला ती हवी होती. एकट्याला. पण त्याला काय कळायच्या आतच त्या पोट्टीला मीच पटावली आणि याच खोलीत तिला घेऊन आलो. तुम्ही बसला आहात ना, तिथं तो बसला होता. त्याच्या समोरूनच अलगत तिला घेऊन आलो आणि या झोपवली आणि शिकार मी सोलू लागलो. कपडे काढायला लागलो आणि पाठ मोराहून मी तिला असा मिठीत घेणार. एवढ्या बंदुकीचे 2 आवाज ऐकू आले. मी खाली उतरलो, इथं आलो. इथे तो मरून पडला होता, गोळी लागून. म्हणजे तुमच्या दोस्ताने आत्महत्या केली? इथे तो असा पडला होता. इथे. किती इंटरेस्टिंग आहे ना गोष्ट. म्हणून मला ही खोली आवडते. या खोलीत मी एकटा कधीच असत नाही. माझी जीत माझ्या बरोबर असते. तू इथं माझ्या घरी माझ्या पती बरोबर चालती हो? चंदा, तिला ठाऊक आहे तू कोण असते? हो, तू एक आहे. मी वेश्या, पण इमानदारीने धंदा करणारी आणि एकाच वेळी एकाच पुरुषाची निष्ठा ठेवणारी. वेश्येची निष्ठा? हो, सती महानंदीच्या परंपरेची निष्ठा. तुझ्यासारखी नटरंगी नाही मी, जी एकाच वेळी अनेक पुरुषांना खोळात घेणारी. निलेश, हा अपमान सहन करण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं? चंदा, तू तरी नमितेविषयी काही बोलू नये. समाजात तिला प्रतिष्ठा आहे, सोसायटीत तिला मान आहे. आग लावा तुमच्या सोसायटीला आणि प्रतिष्ठित समाजाला. मला वाटलं तू तुमच्या समाजातल्या स्त्रिया काकूसारखा आदर्श असते, पण माझा भ्रम होता तो. अरे, आमच्यासारख्या बायाने पान खाऊन ज्यांच्या तोंडात 17 वेळा थुंकावा अशा या नमितासारख्या स्त्रिया. चंदा, काहीतरी बोलू नकोस. आमच्या सोसायटीला बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. तुमची सोसायटी तुमच्यासारखी ढोंगी, व्यभिचारी आणि विकृत वासनेने बरबटलेली आहे. तू शिकारी, ज्याला कोणत्या नात्याची जाणच नाही. अरे, प्रत्यक्ष जन्मदात्या आईला मागी समजणारा तो सभ्य. चंदा, आई या पवित्र नात्याची बदनामी करू नकोस. अरे, आईची थोडी कुणाला सांगतोस? मी तुझ्या मुलाची आई वाळी अशी काकूंची इच्छा तुला सांगितली तर म्हणाला तुला सगळ्या मुलीच होते, धंद्याला उपयोगी पडतील. ते तू एक वेश्या आहेस म्हणून. आता तुझा माझा करार संपलाय. मी नमिताला लग्नाची मागणी घातली. बधाई हो निलेश बाबू, बधाई हो. पण जाण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचंय, एकट्याशी. गुड नाईट निलेश. गुड नाईट. मी उद्या सकाळी भेटेन. बस. हा, बोल, तुला काय बोलायचंय ते. निलेश, तू खरंच नमिताशी लग्न करणार आहेस? मग तुझ्याशी करू? लग्न, बायको, संसार या गोष्टीशी माझा संबंधच नव्हता. पण हे कुंकू कपाळाला लागलं आणि मी स्वतःला हरवून बसले रे. वाटलं
हे पत्नीचं नाटक असंच आयुष्यभर चालत राहावं. चंदा, चंदा मला माफ कर. मी या संसाराच्या नाटकात तुला गुरफटा व्हायलाच नको होतं. माझंच चुकलं. पण तुझं माझं लग्न आमचा समाज स्वीकारणार नाही चंदा. शिवाय माझे आई वडील नाही, ते शक्य नाही. माझं बोलणं संपलंय. तू दिलेले दागिने, पैसे, मी फक्त बासरी कुंकुनी मंगळसूत्र घेऊन जाते. याचा मोह तरी कशाला धरू. तू तिच्याशी लग्न करशील, तिला दे. चंदा, चंदा थांब. चंदा, इतक्या रात्री तू कुठे जाणार? त्या नरकापासून दूर, पण दुर्दैवानं तिथंच जावं लागलं. तुला एक विनंती करते, पुन्हा गौरबाईच्या अड्ड्यावर येऊ नकोस. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. चंदा, चंदनताई, मी एक विनंती करू? तू माझ्या घरीच. मला 3 बहिणी आहेत, तशी तू 4थी. हा गरीब भाऊ तुझा शेवटपर्यंत सांभाळ करेल चंदनताई. का? विमा बाबू, तुमची दुनिया वेगळी आणि माझी तुमच्या दुनियेतली माणसं आमच्या दुनियेत राज रोज येऊ शकतात, पण आम्ही तुमच्या दुनियेत येऊ शकत नाही. का पण? तुम्हाला ठाऊक नाही विमा बाबू, मी मला ठाऊक आहे चंदनताई, तू कोण आहेस तू. हा बाबू, तुमच्यासारखी काकू आजीसारखी माणसं माझ्या आयुष्यात फार उशीर आली हो. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. शाळा सुटली, पार्टी फुटली और पहुंच गए गोरबाई की अड्डी पे पापी पेट के वास्ते. ती वेश्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपली आबरू जपते एका भाडोत्री नवऱ्यासाठी. चंदा, काय रे? मागच्या जन्मी तू माझी बायको होतीस का ग? मागच्या जन्माचं सोड, पण माझं लक्ष आहे पुढच्या जन्माकडे. चंदा,
चंदा मी आलोय. चंदा चंदा बस. हे घे. हे घे. घे. नाही, चंदा नाही, नाही. तुमचा समाज काय म्हणे? तुमची आई वडील? चंदा, सारं जग जरी माझ्या विरुद्ध गेलं ना, तरी तू जन्मभर माझी पत्नी म्हणूनच राहशील.